हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्तच असाल तर मी छाया पिंपळकर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा व्लॉग आहे आपला साडी कव्हरचा. माझ्याकडे मी 2 पार्सल बोलावले, त्याच्यामध्ये साड्या ठेवायच्या. हे साडी कव्हर आहे, हे नवीनच प्रकारचं साडी कव्हर आहे. जसे आपण कोट वगैरे नाही का हँग करतो याच्यामध्ये, तशा पद्धतीचं हे साडी कव्हर आलं, नवीनच आहे. आणि आपण साडी ठेवल्यानंतर लवकर ओळखायला यावी म्हणून अशी इथे जाळी पण दिलेली आहे. जवळ अशी इथे जाळी पण दिलेली आहे, म्हणजे आपला साडी कुठली साडी आहे ती पण दिसते. आणि मेन म्हणजे याला असा खिसा दिलेला आहे. याच्यामध्ये आपण असा पॉकेट दिलेला आहे, याच्यामध्ये आपण ब्लाऊज पण ठेवू शकतो आणि पेटीकोट पण ठेवू शकतो. पण हे खूप महाग आहे. 1000 रुपयाचे 4 झाले. किती महाग झाले, 1000 रुपयात 4. म्हणजे हा पर पीस आहे काहीतरी 249, म्हणजे 250 रुपयाचा एक पीस पडला. हा इतकं महाग आलं हे. पण म्हटलं चला नवीन नवीन, आणि मी हे ॲमेझॉनवरून बोलवलं. म्हटलं चला नवीन आहे तर आपण हे बोलवून पाहावं. आणि हे पण कॉटनचे आहे, हे पण कॉटनचंच आहे आणि हे पण कॉटनचे आहे. तर हे 10 पीस आले. हे स्वस्त आहे आणि छोटे आहे आकाराला. तर हे अशा पद्धतीचे आहे. इथून अशी जीप दिलेली आहे याला अशी खोलायला, आणि याच्यामध्ये आपण अशा साड्या ठेवायच्या. आणि याला पण अशी नेट दिलेली आहे, जेणेकरून आपल्या याच्यातून साडीचा कलर दिसून पडेल. आणि हे माझ्याकडे भरपूर जुने आहे, हे मी मिशोवरून बोलवले. हे भरपूर जुने आहे, पण हे प्लॅस्टिकचे आहे. हे प्लॅस्टिक आहे. त्याला भरपूर जवळपास 1-2 वर्ष झालेली आहे. तर चला आता मी याच्यामध्ये साड्या ऑर्गनाइज करून ठेवते. माझ्या कव्हरमध्ये ना जरी काठाच्या साड्या ठेवते. आणि मी ना जरी काठाच्या साड्या अशा उलट्या घडी करून ठेवत असते, जेणेकरून जरी काळी नाही पडत. हे बघा झालं असं. अशी मस्त कोट सारखी साडी याच्यामध्ये अरेंज झाली. आणि ही अशी चैन ओढून घेतली. आणि आता ही जी ब्लाऊज आहे, ही ब्लाऊज हे मी ह्या पॉकेटमध्ये ठेवते. म्हणजे मला कधी जर साडी घालायची असली तर मला ब्लाऊजसाठी इकडे तिकडे भटकावं लागणार नाही. पटकन याच्यामधली साडी काढली की हे पॉकेट खोलून याच्यामधून ब्लाऊज पण काढता येते. आणि याच्यामधून साडीचा कलर पण दिसतो. आता ही क्रीम कलरची साडी आहे, त्याच्यामुळे दिसून नाही राहिली. दुसरी दाखवते. पण कवर खरंच खूप भरपूर महाग झाले. चेन लटकली. अरे बघा, ह्या साडीचा कलर याच्यामधून दिसते बघा, नेटमध्ये दिसला.
तर अशा पद्धतीने ह्या नवीन आपले ऑर्गनायझर आलेले आहे ॲमेझॉनवर. तर हे बघा, अशा पद्धतीने मी माझ्या साड्या याच्यामध्ये ऑर्गनाईज केलेले आहे. आणि आता मी हे व्यवस्थित कपाटामध्ये लावणार आहे. आणि याच्यामधून असे साड्यांचे कलर पण दिसतात. तर चला मी आता तुम्हाला दुसरे साडी कवर दाखवते. हे छोटे साडी कवर आहे. हे बघा, याच्यामध्ये ब्लाऊज आतमध्येच ठेवावं लागेल आपल्याला, कारण असं बाहेर पॉकेट नाही दिलेलं. पण याच्यामधून आपल्याला दिसेल साडी कुठल्या कलरची ठेवलेली आहे म्हणून. तर हे बघा, हे पण साडी कवरच आहे, पण हे एकच साडी कवर आहे. आणि याच्यामध्ये माझ्या सगळ्या साड्या ठेवलेल्या आहे. पण ह्या अशा कवरमध्ये ठेवलेल्या नसल्यामुळं त्यानं अशा ठेवल्या की अशा बद अशा खाली पडून जातात. त्याच्यासाठी मी हे साडी कवर बोलवलेले आहे. आता ह्या साड्या मी सगळ्या याच्यामध्ये ऑर्गनाईज करते. ह्या कवरमध्ये इतक्या साड्या बसतच नाही बघा. हे असं जर लावलं ना तर बरोबर पॅक होते. जास्त झाल्या तर साड्या पूर्ण बसत. आता हे माझे जुने ऑर्गनायझर आहे. मी नवीन याच्यात ठेवते आधी. बघा, याच्यामधून सुद्धा आपल्याला साडीचा कलर दिसतो. आणि ही ब्लाऊज याच्यामध्येच आतमध्ये ठेवायची. म्हणजे आपल्याला खूप घालायचं असलं तर कुठेच आपल्याला ब्लाऊजासाठी दंद्राची म्हणजे भटकायची गरज नाही. म्हणजे पटकन साडी आणि ब्लाऊज याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कवरमध्ये दिसून पडतात. आणि हा कॉटनचा कपडा असल्यामुळे कव्हरचा आपल्या साड्या पण खराब व्हायची भीती नाही राहत. हा प्लॅस्टिकचा कपडा ना उन्हाळ्यामध्ये गरम येतो, पण हा नाही येत. म्हणजे आपल्या साड्या व्यवस्थित सेफ राहते याच्यामध्ये. आणि असं ब्लाऊज पण याच्यामध्ये ठेवायचं. तर आता मी ह्या साड्या माझ्या कपाटामध्ये ठेवते. कपाट उंच असल्यामुळे मला स्टूलवर उभं व्हावं लागतं. आता इथे बाजूला मी शर्ट लावलेले आहे, ते काही काढत नाही. आता ह्या माझ्या साड्या ना मी अशा ठेवते. म्हणजे कुणाला वाटेल की जेंट्सचेच कपडे ठेवलेले याच्यात, पण याच्यामध्ये माझ्या साड्या ठेवलेल्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने माझ्या साड्या कपाटामध्ये ऑर्गनाईज झाल्या आणि खूप छान दिसतात. म्हणजे असं लवकर जर कुठे जायचं असलं आपल्याला लग्नाला वगैरे तर पटकन इथे शोधली की काढली. आता बाकीच्या साड्या ऑर्गनाईज करते. ट्रान्सपरंट आहे, भरपूर जुने कवर आहे माझ्याकडे. मी आता ह्या सगळ्या साड्या, एक मोठं पॉकेट आहे माझ्याकडे, म्हणजे साडीचंच ऑर्गनायझर आहे. साड्याच म्हणून नाही, याच्यात काही पण आपण बेडशीट वगैरे किंवा दुसरे कुठलेही कपडे ठेवू शकतो. तर हे ना प्लॅस्टिक खूप घसरते एकावर ठेवलं तर. मी याच्यामध्ये आता हे सगळे आहे ना, हे ट्रान्सपरंट ह्या कवरमध्ये माझ्या साड्या सगळ्या ठेवून देते, म्हणजे मग घसरणार नाही. ह्या सगळ्या साड्या याच्यामध्ये पॅक झाल्या, म्हणजे आता घसरण्याची चिंता नाही. नाहीतर काढायला गेली तर सगळे ते प्लॅस्टिकचे कवर असल्यामुळे सगळे घसरून जात होते. बापरे, किती साड्या आहेत, म्हणजे चैन नाही लागत राहिली याची. मग कसं ठेवायचं ते. तर आता राहिल्या माझ्या डिझायनर साड्या, म्हणजे ज्याला आपण वर्कच्या साड्या म्हणतो. आता आधी वर्कच्याच म्हणत होते, आता डिझायनर साड्या म्हणते.
तर त्या मी कशा ठेवते, कारण या डिझायनर साड्यांची आहे ना, ही बघा, ही जरी जी आहे ना, हे जे हेवी वर्क असते ना याला, तर असं जर आपण हँगरमध्ये ठेवलं तर हे ना, हे जे काठा आहे ना, असे खालीवर होतात, म्हणजे व्यवस्थित नाही राहत त्यांची साईज, ते खालीवर त्याच्यामुळे ना साडी घातल्यानंतर व्यवस्थित दिसत नाही. तर आणि याची जरी पण म्हणजे वर्क पण आहे ना, असं काळं पडते. तर त्याच्यामुळे मी ह्या साड्या आहे ना, अशा पेटीकोटमध्ये अशा ठेवत असते रॅप करून. आणि खूप जड असतात, तर याची घडी पण आपण कुठल्या पॉकेटमध्ये पण ह्या साड्या ठेवू शकत नाही, कारण का खूप जाड असतात ह्या साड्या. तर हे असे रॅप करून हे असे मी ह्या साड्या ठेवत असते जरी काठाच्या. हे बघा, ही पण तशीच आहे. इतकी हेवी साडी आहे ही, खूप हेवी साडी आहे. मग याची ही जरी ना अशी खालीवर होते. बघा किती हेवी साडी आहे ही. त्याच्यामुळे मी ह्या साड्या अशा पेटीकोटमध्ये रॅप करून ठेवते, म्हणजे खराब होत नाही. ही बघा साडी किती सुंदर कलर आहे याचा, मरून कलर आहे. आणि याला काठा बघा किती सुंदर आहे, असे गोल्डन ब्लॅकमध्ये, पण खूप हेवी काठा आहे याचे. आणि याचा ना नेटचा मस्त छान गोल्डन असा पदर आहे. या पण साडीला मी ना पेटीकोटमध्येच रॅप करून ठेवत असते, कारण का ही पण साडी तशीच आहे. म्हणजे मी घातल्यावरनं बरोबर ओळखायला येते की त्याचा काठ असा खालीवर होतो आणि ती पाहायला छान नाही दिसत. त्याच्यामुळे पेटीकोटमध्ये मी ह्या साड्या सगळ्या ठेवत असते. तर अशा पद्धतीने मी माझ्या साड्या कपाटामध्ये ठेवलेल्या आहे. आणि इथे खाली जी जागा वाचली होती, तर मी इथे अशा पद्धतीने साड्या लावल्या. आणि याच्यामध्ये माझ्या सगळ्या डिझायनर साड्या आहे, याच्यामध्ये ड्रेस आहे. जवळ आता आणि ज्या उरलेल्या साड्या आहेत त्या पूर्ण त्या ट्रान्सपरंट पाऊचमधल्या ज्या सगळ्या साड्या होत्या त्या मी ह्या आणि ह्या पॉकेटमध्ये सगळ्या साड्या ठेवलेल्या आहे. तर अशा पद्धतीने माझं हे साड्यांचं ऑर्गनायझेशन पूर्ण झालेलं आहे. तर कसे वाटले मी घेतलेले नवीन ऑर्गनायझर आणि कशा वाटले माझ्या साड्या ठेवण्याची पद्धत, ते नक्की मला कळवा, कमेंटद्वारे कळवा मला. तर ठीक आहे, चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.